नमस्कार मंडळी. समर्थ रामदासांचे जीवन कार्य दर्शन भाग 51 भागाचं शीर्षक आहे दासनवमी. मंडळी, गेले 50 भाग आपण समर्थांचं जे जीवन कार्य आहे ते समजावून घेत आहोत. समर्थांचे जीवन कार्य दर्शन ह्या उपक्रमातील हा शेवटचा भाग आहे. दासनवमी. आपल्या लक्षात आलंच असेल की दासनवमीचं महत्व काय आहे, की त्या दिवशी समर्थ समाधिस्थ झालेले आहेत. आज आपण हा भाग समजावून घेणार आहोत आणि त्यांच्या जीवन कार्याचं दर्शन असलेला उपक्रम इथे संपणार आहे. पण पुढे लवकरच आपण मंडळी समर्थांचे विचार घेऊन दासबोध चिंतन, दासबोधामध्ये त्यांनी कोणकोणतं चिंतन विचार मंथन केलेलं आहे ते आपण उपक्रमाद्वारे समजावून घेणार आहोत. तेव्हा पुढचा आपला उपक्रम तो असणार आहे, त्याचं शीर्षक आहे दासबोध चिंतन. पण आज मात्र आपण हा जो उपक्रम हाती घेतलेला समर्थ रामदासांचे जीवन कार्य दर्शन, त्याच्यातला हा आजचा शेवटचा भाग आहे. मंडळी, शके 1603चा जो चाफळचा उत्सव आहे तो आपल्या आयुष्यातला अखेरचा रामनवमी उत्सव आहे हे समर्थांच्या मनात आलंच होतं. आणि तो उत्सव साजरा करून समर्थ सज्जनगडावरती आले. सर्वांना त्यांनी सांगितलं की येथून पुढे आम्हास 10च महिने राहणे आहे. माघ वद्य नवमी जाणे आहे परमधामी, केला निश्चय अंतर्यामी भावे ऐसा. श्रोते हो, मार्गशीर्षात कल्याण स्वामी डोमगाव मठातून दर्शनासाठी आले. ग्रंथराज दासबोधावरती अखेरचं संस्करण केलं आणि संप्रदायाची आधारशिला पक्की केली. शिष्यांशी शेवटची निर्वानिरव समर्थ करू लागले. माघ महिना आला. समर्थ अखेरची निर्वानिरव करू लागले. माघ वैद्यात सर्व शिष्यांसमवेत बसले असताना समर्थांनी उत्स्फूर्तपणे श्लोकाचे 2 चरण म्हटले. रघुकुळ टिळकाचा वेद सन्निध आला, तदुपरी भजनाचा पाहिजे चांग केला. उद्धव स्वामींनी उत्स्फूर्तपणे समस्यापूर्ती केली. अनुदिन नवमी हे मानसी आठवावी, बहुत लगबगीने कार्यसिद्धी करावी. म्हणजे आता हे स्पष्ट झालं की माघ वद्य नवमीला समर्थ महासमाधी घेणार. माघ वद्य पंचमी या दिवशी तंजावर येथून श्रीराम, लक्ष्मण, सीतामाई आणि श्री हनुमान यांच्या पंचधातूंच्या मूर्ती सज्जनगडावर आल्या. 3 वर्षांपूर्वी समर्थ तंजावर येथे गेले असताना तेथील अर्णीकर नावाच्या अंध कारागिराला दृष्टी देऊन त्या मूर्ती बनवण्यास समर्थांनी सांगितले होते. समर्थ निर्याणाच्या 4-5 दिवस आधी त्या प्रासादिक आणि कलात्मक मूर्ती गडावर आल्या. प्रभू रामचंद्रांच्या आगमनाने समर्थ संतुष्ट झाले. माघ वद्य नवमी शके 1603 ह्या दिवशी समर्थ समाधिस्थ होणार ही वार्ता सगळीकडे पसरली होती. मंडळी, गडावर लोकांची गर्दी जमली. जनतेला समर्थांचे दर्शन घ्यायचे होते, पण समर्थांनी कोणालाही जवळ येऊ दिले नाही. लोक बाहेरच थांबले होते. समर्थांच्या जवळ केवळ अक्कास्वामी, उद्धव गोसावी व भीमस्वामीच होते. शोकाकुल झालेल्या अक्का, उद्धव आणि भीमस्वामींना सांत्वना देत समर्थ अखेरचे शब्द बोलले.
माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी. परी मी आहे जगज्जीवनी निरंतर. आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध. असता न करावा हो खेद भक्तजनी. नका करू खटपट पहा माझा ग्रंथ नीट. जेणे सायोज्यतेची वाट गवसेल की. मंडळी, हे जे अखेरचे शब्द बोललेत त्याच्यामधनं त्यांनी सांगितलंय की जरी मी देहरूपाने उरलो नाही तरी सुद्धा मी माझा जो ग्रंथ आहे आत्माराम, त्यांचा हा आत्माराम ग्रंथ तत्वज्ञानपर आहे. त्या ग्रंथाद्वारे आणि दासबोधाद्वारे मी तुम्हाला दर्शन देतच राहीन. तुम्ही मला अनुभवू शकाल असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि तुम्ही हे ग्रंथ नीट अभ्यास केलेत तर तुम्हाला सायोज्यतेची वाट गवसेल असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. हे अखेरचे शब्द बोलल्यानंतर समर्थांनी 3 वेळा मोठ्यांदा रामनामाची गर्जना केली. त्याचा ध्वनी सज्जनगडाच्या आसमंतात दुमदुमत राहिला. समर्थांची प्राणज्योत शरीरातून बाहेर पडली आणि तंजावरवरून आणलेल्या राममूर्तीत प्रविष्ट झाली. दुपारी साधारण 12:30 वाजता समर्थांनी देह ठेवला. मंडळी, अशा प्रकारे माघ वद्य नवमीच्या दिवशी समर्थ समाधीस्थ झाले. आपला आजचा भाग हा मंडळी इथेच संपलेला आहे. या भागामार्फत आपला हा जो उपक्रम होता तो सुद्धा इथेच संपलेला आहे. आपण सर्वजण समर्थांचा जयघोष करूया आणि आजचा हा भाग आपण थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.